राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. आपल्या समाजात काही विषयांवर बोलणं, व्यक्त होणं निषिद्ध समजलं जातं. समलैंगिकता हा असाच एक विषय. वास्तविक समलैंगिकता ही नैसर्गिक आणि अगदी स्वाभाविक गोष्ट असली तरी याविषयी कमालीचा अज्ञान आणि गैरसमज आहेत. जयित लिखित आपुले आपण हे पुस्तक समलैंगिकतेविषयी वास्तवदर्शी विवेचन करतं. या आगळ्यावेगळ्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असे या पॉडकास्टचं स्वरूप आहे. आपुले आपण या पुस्तकाचे लेखक जयित हे आपल्यासोबत आहेत. जयित हे IT प्रोफेशनल असून ते ऑस्ट्रेलियामध्ये स्थित आहेत. जयित, राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू निरंजन. तुम्हाला धन्यवाद आणि राजहंसालाही धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल. जयित, सगळ्यात आधी तुमचं मनापासून अभिनंदन, कारण इतक्या महत्त्वाच्या विषयावर परखडपणे आणि त्याचवेळी तितक्याच प्रांजळपणे भाष्य करणारं असं पुस्तक तुम्ही घेऊन आलेलं आहात. आपण गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारतो, समलैंगिकतेच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारं पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? पुस्तक लिहायचं असं अजिबात डोक्यात नव्हतं. मी समलैंगिक आहे हे सांगायचं होतं. पण असं वाटलं की मी नुसतंच सांगितलं की मी समलैंगिक आहे म्हणल्यावर माझ्यावर प्रश्नांचा भडीमार होणार, आणि ते साहजिक आहे, कारण तुम्ही सुरुवातीला म्हणलात तसंच तो विषय बोलणं, व्यक्त होणं निषिद्ध आहे. ते होतं त्या काळात सुद्धा, जेव्हा मी साधारणपणे माझं टीनेज संपवत होतो 90sमध्ये. मग असं वाटलं की मी हे जर एका माणसाला सांगितलं, माझ्या घरी बहिणीला सांगितलं, मित्रांना सांगितलं, तर ते कोणते प्रश्न विचारतील. मग तो प्रश्न विचारल्यावर मी त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर त्याच्यातून आणखीन प्रश्न येईल. मग मला असं वाटलं की आपण त्यापेक्षा हे लिहावं, 2-4 पानांमध्ये लिहावं की मी समलैंगिक आहे, आणि त्याच्या अनुषंगाने ज्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारू शकाल, माझे नातेवाईक मित्र प्रश्न विचारू शकतील, ते सगळं लिहून काढावं. आणि म्हणून मी लिहायला लागलो, आणि ते असं लक्षात आलं की ते काही 4 शब्दांमध्ये लिहून होत नाही आहे, 4 पानांमध्येही लिहून होत नाही आहे. आणि मग म्हणलं की ठीक आहे, आपण लिहित जाऊया. जे जे प्रश्न आपल्याला विचारले जातील, ज्या ज्या शंका आपण ज्यांना सांगू त्यांच्या मनात येतील असं वाटेल, ते आपण लिहित जाऊया. म्हणून मी लिहित गेलो आणि ते बऱ्यापैकी झालं. मग मी त्याची PDF बनवली आणि मग मी ती शेअर केली माझ्या जवळच्या नातलगांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर. आणि त्याचा अपेक्षित फायदा मला झाला. त्यांना सगळं कळलं, प्रश्नांचा भडीमार झाला नाही, त्यांचेही गैरसमज झाले नाहीत. आणि सांगताना आपण जेव्हा समोरासमोर सांगतो तेव्हा अनेक गोष्टी असतात की आपण घाबरतो किंवा एखादी गोष्ट सांगायची राहून जाते, काहीतरी वेगळंच सांगतो. पण लिहिताना मी वेळ घेतला होता, त्यामुळे माझे जे काही सगळे विचार होते ते सगळे एकसंध, सुसंबद्ध होते. म्हणून मग मला असं वाटलं की नाही, मी लिहून सांगणंच चांगलं आहे. म्हणून मी खरं तर प्रायव्हेट सर्क्युलेशनसाठी म्हणून PDF लिहिली होती. पण ते लिहिणं काही जणांना आवडलं आणि ते म्हणले की तुम्ही लिहित राहा. म्हणून मग मी त्याच्यावरती हेच सगळं लिखाण पुस्तक स्वरूपात आणावं का असा विचार केला, आणि ते वर्कआउट झालं, म्हणून ते पुस्तक स्वरूपात आलं. वा. आणि मला असं वाटतं की समस्त समलैंगिकांचं एक प्रातिनिधिक चित्र या पुस्तकाद्वारे एक खुलं झालेलं आहे हो. समाजापुढे, हो. असं म्हणायला खरंच हरकत नाही. हो. पुढचा प्रश्न विचारतो, या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ माहितीपर पुस्तक नाही, तर बालपणी, पौगंडावस्थेत आणि प्रौढपणी कामानिमित्त देश-विदेशात प्रवास करताना एक समलैंगिक म्हणून तुमच्या वाट्याला जे अनुभव आले ते तुम्ही अगदी प्रांजळपणे मांडलेत. तर या गोष्टीला खूप धाडस लागतं. तर तुम्ही कसं बघता याकडे? हो, धाडस लागतं हे तर बरोबर आहे. आणि म्हणूनच मला योग्य वाटेल तो वेळही त्यासाठी घेतला. कारण समलैंगिक मी आहे हे मला आयुष्यात खूप लवकर जरी कळलं, किशोरावस्थेत जरी कळलं, तरी त्याच्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतात, भीती निर्माण होते. आणि मग ते लगेच तर असं काही सांगितलं जात नाही. पण मी ते जसं माझ्याकडे ठेवलं होतं तसाच मला खूप विचार करायची सवय आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल विचारही खूप व्हायचा.
मग शिक्षण संपलं, कॉलेजचं शिक्षण संपलं, डिग्री झाली, नोकरी करू लागलो. नोकरीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी केली. वेगवेगळी संधी मिळाल्यावर भारताबाहेर गेलो. भारताबाहेरचं जग बघितलं आणि मग त्याच्यातनं जसं मला जास्तीत जास्त एक्सपोजर येत गेलं तसतसं विषयाबद्दलही माहिती मिळत गेली. मधल्या सगळ्या वर्षांमध्ये मलाही विषयाबद्दल माहिती करून घ्यायला वेळ मिळाला होता आणि हळूहळू ती गोष्ट सांगावी असं धाडस माझ्यामध्ये निर्माण होऊ लागलं होतं. आणि म्हणून मग मी ते सगळं लिहून काढलं आणि ते सांगणं जसं धाडसाचं असतं ना, तसं समलैंगिकाच्या जवळच्या माणसाला ते ऐकणं अधिक धाडसाचं असतं. तो मोठा धक्का असतो. तर तेव्हा ते धाडस जेव्हा ते करतात तेव्हा त्यांना काहीतरी सपोर्ट सिस्टीम हवी. ती नेहमीच असते असं नाही, सपोर्ट ग्रुप्स असतात असं नाही. मग एका वाक्यात सांगून टाकलं आणि नातेवाईकांना प्रश्न पडले, ते जर कोलमडून गेले, त्यांना पडलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळाली नाहीत. आयुष्यातली सुंदर वर्ष समलैंगिक माणसाची तर वाया गेलेलीच असतात. परंतु एकदा ते सांगितलं की त्याच्या जवळच्या माणसांची, एस्पेशली वृद्धत्वाकडे झुकू लागलेल्या आईवडिलांची पुढची वर्ष ही वाया जाऊ नयेत, त्यांना आणखीन प्रॉब्लेम्स येऊ नयेत, यामुळे त्या धाडसाला त्यांना सामोरं जाता यावं हे मला वाटलं होतं. म्हणून मी ते सगळं लिहिलं आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं की शक्यतो प्रश्नांना उत्तरं मिळावीत. अगदीच. म्हणजे समलैंगिकतेविषयी आणि समलैंगिक व्यक्तींविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. यातला एक मोठा आरोप म्हणजे हे सगळं पाश्चात्यांकडून आपल्याकडे आलंय. तर ते तुम्ही सुधारण खोडून काढताना तुमचं कसब्यातलं पारंपरिक वाड्यात गेलेलं बालपण तुम्ही विशद केलेलं आहे किंवा तो काळ एकूण की जेव्हा इंटरनेट नाहीये किंवा मोबाईल्स नाहीयेत असा तो काळ होता. हो. त्यामुळे तसं एक्सपोजर नव्हतं मीडियाचं म्हणा किंवा इंटरनेटचं. नाही. तर याविषयी सांगाल थोडं आणि असे आणखी काय गैरसमज आहेत समलैंगिकतेविषयी? गैरसमज तर खूप आहेत, त्याच्याकडे आपण वळूया. पण तुम्ही जे आधी विचारलत की तो एक गैरसमज आहे की ते सगळं पाश्चात्यांकडून आपल्याला आलेलं आहे आणि तो बऱ्यापैकी कायमच होता, अजूनही आहे. तर त्याबद्दल म्हणून मी मुद्दामून मला सांगावंसं वाटलं की असं काही नाही आहे. माझा जन्म पुण्यामध्ये झाला, मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. मी कसबा पेठेसारख्या अगदी पारंपरिक वातावरणामध्ये जन्मलो, वाढलो. मी राहायचो त्या वाड्यामध्ये तो पौरोहित्य करणाऱ्यांचा वाडा होता, त्यामुळे तिथे ऋग्वेदांच्या ऋचांचं पठण आणि असं सगळं होतं. मी स्वतःसुद्धा त्याच्यातनंच मुंज झाली माझी. सगळे जे आपले हिंदू धर्माचे संस्कार होते ते सगळे झाले आणि माझा जन्म 77 सालचा आहे. म्हणजे जेव्हा मी किशोरावयीन अवस्थेत पोचत होतो, साधारणपणे 1989-90च्या आसपास, तेव्हा इंटरनेट आणि मोबाईल हे तर शब्दच माहिती नव्हते, पण कॉम्प्युटरचीही सामान्य माणसासाठी सुरुवात नव्हतीच. बरोबर. 95-96 नंतर कुठे कुठे कॉम्प्युटर आणि ते सुद्धा अगदी नेट कॅफेमध्ये जाऊन 10 मिनिटं बसणं, 10 रुपये देऊन. त्यामुळे 90मध्ये हे काहीही माहिती नव्हतं. तुमच्याकडे मीडिया कुठलाच नव्हता. म्हणजे जो होता तो TV होता, ज्याच्यावर दूरदर्शन लागायचं, रेडिओवर आकाशवाणी विविध भारती लागायचं आणि तुमचा जो कुठला लोकल न्यूजपेपर येत असेल, एवढंच मीडिया एक्सपोजर होतं. आणि TV आणि रेडिओवर तर या विषयासंदर्भात काहीही कधीही बोललं जायचं नाही. वर्तमानपत्रामध्ये एखादी छोटीशी काहीतरी बातमी कुठल्या तरी घटनेची यायची. त्यामुळे हे सगळं अतिशय नवीन होतं, कळणंही नवीन होतं की हे काय होतंय नक्की. पण मला ते सांगणं महत्त्वाचं वाटलं की मला कोणाचीही वाईट संगत होती अशातला भाग नाही. कारण मी स्वतः मुळात असं काही खूप मैदानी खेळ खेळणारा वगैरे होतो असा नाही. त्यामुळे शक्यतो मी घरात असायचो आणि एकूणच सगळ्यात सेफ आणि सिक्युअर आपल्या मराठी वातावरणामध्ये मी असूनही मी समलैंगिक आहे हे मला कळलं. आणि त्यामुळे मला ते सांगणं महत्त्वाचं वाटलं की नाही, मग मी कसा काय समलैंगिक झालो की जर मला कुठल्याही पाश्चात्य संस्कृतीचे माझ्यावर संस्कार नाहीत. आणि त्या काळात चित्रपट जे लागायचे ते सुद्धा सगळे साधारणच चित्रपट असायचे. त्याच्यातली सगळी जोडपी ही मुलगा मुलगी अशी भिन्नलैंगिकच असायची. म्हणजे तिथंही काही बघितलं गेलेलं आहे असंही काहीही नव्हतं. त्यामुळे त्याचं कारण असं की मुळात समलैंगिकता ही नैसर्गिक आहे, ती जन्मजात आहे. आता ती जन्मजात कळते का तर नाही, डेफिनेटली नाही, कोणालाच नाही. पण समलैंगिकतेचं जे सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षण आहे, शारीरिक आकर्षण. म्हणजे समलैंगिकता आणि भिन्नलैंगिकता याच्यात फरक काय, तर भिन्नलैंगिक जी व्यक्ती असते, पुरुष किंवा स्त्री, त्यांना ऑपोजिट सेक्सबद्दल आकर्षण असतं. मुलाला मुलीबद्दल शारीरिक आकर्षण असतं, मुलीला मुलाबद्दल असतं. समलैंगिकतेमध्ये
मुलाला मुलाच्या शरीराचं आकर्षण असतं, मुलीला मुलीच्या शरीराचं आकर्षण असतं. आता ॲनॉटॉमिकली हे सगळेजण सारखे असतात, समलैंगिक आणि भिन्नलैंगिक. हे सांगण्याचं कारण असं की काही वेळेला गैरसमज असा धरला जातो की समलैंगिक आणि तृतीयपंथी हे एकच आहेत, किंवा ती जी एक मोठी अम्ब्रेला तयार झालेली आहे LGBTIQA+, ज्याच्यामध्ये सगळ्या सेक्शुअल मायनॉरिटीज येतात. पण त्या सगळ्या सेक्शुअल मायनॉरिटीजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या गटाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्या प्रत्येकाचं शरीर, मन हे कसं रिस्पॉन्ड करतं हे सगळं वेगळं आहे. तर मी समलैंगिक असल्यामुळे मी समलैंगिकांबद्दल सांगू शकतो. तर साधारणपणे मी जेव्हा किशोरावयीन अवस्थेत आलो, 12-13 वर्षाचा झालो, तर त्या वयात प्रत्येकाला आपल्या शरीराचे प्रतिसाद कळू लागतात. म्हणजे मी जसं म्हणालो की जन्मजातच प्रत्येकजण नैसर्गिकपणे समलैंगिक किंवा भिन्नलैंगिक असतो. तो कशाहीमुळे धर्म, जात, संगत, पाश्चात्य संस्कृती जे तुम्ही म्हणालात, त्या कशामुळेही ठरवून कोणीही समलैंगिक होऊ शकत नाही आणि कोणाच्या संगतीमुळे कोणी कोणाला समलैंगिक करू शकत नाही. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण लोकांनाही खूप भीती असते की नाही संगतीने कोणीतरी समलैंगिक झालं. नाही, असं अजिबात नसतं. तर जेव्हा प्रत्येक व्यक्ती प्युबर्टी हिट करते, साधारणपणे टीनेज इयर्समध्ये 13व्या वर्षी 12व्या वर्षी, जेव्हा आपल्याला कुठल्या तरी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागतं, तिथे ह्या वाटा वेगळ्या होतात. आणि आता भिन्नलैंगिकांचं उदाहरण इथं देणं सोपं पडेल, कारण एखाद्या मुलाला एखाद्या मुलीचं आकर्षण नैसर्गिकरित्या वाटतं. तो ठरवून असं म्हणत नाही की आता मी ह्या मुलीकडे आकर्षित होणार आहे, असं नाही होत. तो आकर्षित होतो, मग त्याला कळतं की अरे आपण ह्या पहिल्या मुलीकडे आकर्षित झालो, पण दुसऱ्या मुलीकडे आकर्षित नाही झालो. तिथनं त्याला त्याच्या शरीराचे प्रतिसाद कळू लागतात की कसं त्याचं शरीर उत्तेजित होतं आहे, कशा त्याच्या कामभावना तयार होत आहेत, तो कसा त्याला रिस्पॉन्ड करतोय. हे सगळं नैसर्गिक असतं. ह्याच्यातलं काहीही तो मुलगा किंवा मुलगी ठरवून करत नसतात. हे असंच समलैंगिकांचं असतं. त्यांनाही म्हणजे एक मुलगा दुसऱ्या मुलाकडे आकर्षित होतो. तो असं ठरवत नाही की आता आज मी बघणार आहे की आज मला मुलीकडे आकर्षित व्हायचं नाही आहे, आज मी मुलाकडे आकर्षित होतो का हेच बघतो. असं काही नसतं. रस्त्यातून जाताना, टीव्हीवर काहीतरी मॅच बघताना, एखादा मूव्ही बघताना तो हिरो, तो ॲक्टर, रस्त्यावरचा तो मुलगा अचानक आवडतो, तो आकर्षित करतो आणि मग लक्षात येतं की अरे ह्या मुलाकडे आपण आकर्षित झालो. आपणच नुसते आकर्षित झालो नाही, आपल्या शरीरानेही आपल्याला असा रिस्पॉन्स दिला आणि आपलं शरीरही उत्तेजित झालं मुलाकडे बघून. पण बाकीचा सगळा समाज जे म्हणतो आहे त्यानुसार बाकीचे आपले सगळे मित्र तर मुलींकडे आकर्षित होतात, पण त्याच मुलींकडे किंवा तशा प्रकारच्या इतर कुठल्याही मुलींकडे आपण आकर्षित होत नाही. तर हे आपल्याला अंतर्गत जाणवतं. त्यामुळे हे नैसर्गिक आहे आणि हे जन्मजात आहे. हे पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणातून किंवा कशातूनही ते येऊ शकत नाही. आणि म्हणून मी माझ्या पारंपरिक बालपणाबद्दल लिहिणं मला जास्त गरजेचं वाटलं. खूपच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही अधोरेखित केलेत या उत्तरात. म्हणजे तेच आहे की कोणताही एक माणूस दुसऱ्यासारखा नसतो, तसंच सगळ्या समलैंगिक व्यक्ती पण एकसारख्या नसतात, हे पण कळणं खूप गरजेचं आहे. हो. म्हणजे प्रत्येकाचे विचार, जगण्याचे कल हे वेगवेगळे असू शकतात. तर याविषयी पण तुम्ही सांगाल थोडं? हो, हा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे की एक माणूस दुसऱ्यासारखा नसतो आणि सगळ्या समलैंगिक व्यक्तीही एकसारख्या नसतात. आता मी आधी जसं म्हणालो की ती एक जी सेक्शुअल मायनॉरिटीजसाठीची ती जी अम्ब्रेला आहे LGBTQIA+, त्याच्यामध्ये वेगवेगळे लैंगिक कल असणारी लोकं आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये गे आहेत, त्याच्यामध्ये लेस्बियन आहेत, म्हणजे समलैंगिक मुलं आहेत, समलैंगिक मुली आहेत, बायसेक्शुअल आहेत, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला पुरुषांबद्दलही एखाद्या मुलाला पुरुषाबद्दलही आकर्षण वाटतं, स्त्रियांबद्दलही आकर्षण वाटतं. इंटरसेक्सवाले आहेत, ॲनॉटॉमिकली जे डिफरंट असतात, जे स्वतःला वेगळं आयडेंटिफाय करतात, की ज्यांना मुलाच्या शरीरामध्ये आपण खरं मुलगी आहोत असं वाटू शकतं, किंवा मुलीला मुलीच्या शरीरामध्ये मुलगा आहोत असं वाटू शकतं, किंवा एसेक्शुअल असतात, ज्यांना काही लैंगिक भावना जाणवलेल्या नसतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जसं म्हणालात तशी एकासारखे दुसरे नसणारे अनेक जण समलैंगिकांमध्येही असतात. पण निरंजन, इथं एक मुद्दा असा महत्त्वाचा मला सांगावासा वाटतो की जेव्हा आपण समलैंगिकता आणि भिन्नलैंगिकता ह्याबद्दल बोलतोय त्यावेळेला समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की शारीरिक आकर्षण हा एकच मुद्दा इथे भिन्न आहे आणि महत्त्वाचा आहे. म्हणजे काही जणांचे असे गैरसमज असतात की अरे त्याला गुलाबी रंग आवडतो म्हणजे तो समलैंगिक असेल का? अरे त्याला खेळायलाच आवडत नाही, तो सारखा स्वयंपाकघरात असतो म्हणजे तो समलैंगिक असेल का?
पण असं कसं असेल, म्हणजे जर का एखाद्याला स्वयंपाकाची आवड आहे, तर मग सगळे जे स्वयंपाकी आहेत त्यांना तुम्ही समलैंगिक म्हणणार का? एखाद्याला विणकाम भरतकामाची आवड आहे, तर बरेचसे शिंपी पुरुष असतात, मग त्यांना तुम्ही समलैंगिक म्हणणार का? पण हे सगळे असे गैरसमज असतात समाजात, की समलैंगिक मुलाला मुलीचे कपडे घालायची आवड असेल, असंही अजिबात काही नसतं. सगळ्यांनाच असते असं काही नसतं. आणि त्यामुळे ते सगळे जे काही मुद्दे आहेत, एखाद्या गोष्टीची आवड, एखाद्या विषयाची आवड, हे सगळे, ह्या सगळ्या मुद्द्यांपेक्षा शारीरिक आकर्षण हा एक त्याच्यातला आपण बेसिक फाउंडेशन असणारा मुद्दा म्हणू शकू, की मुलाला जर का मुलाबद्दल आकर्षण वाटत असेल, तर तो समलैंगिक. मुलीला मुलीबद्दल वाटत असेल आकर्षण, तर ती समलैंगिक. पण मुलाला मुलीबद्दल शारीरिक आकर्षण वाटत असेल, तर ते भिन्नलैंगिक. तर शारीरिक आकर्षण हा एकच मुद्दा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. आणि ते सोडलं तर तिथं मी थोडंसं वेगळ्या अँगलने म्हणेन, की मग बाकी सगळ्या ह्याच्यात समलैंगिक, भिन्नलैंगिक सारखेच असतात. म्हणजे त्यांचे सगळ्यांचे कशाचा राग येईल, कशाची आवड आहे, काय चालेल, काय नाही चालणार. एखादा एखादा मुलगा खूप व्यवस्थित असतो, घर सगळं खूप व्यवस्थित ठेवतो, एखादा नसतो व्यवस्थित. तर हे सगळं ह्याच्यावरून तुम्ही काय असं समलैंगिक, भिन्नलैंगिक ठरवू शकत नाही. त्या सगळ्या बाबतीत ते सारखे असतात. पण प्रत्येक माणूस, म्हणजे आपण घरातल्या घरात सुद्धा, अगदी आपण समलैंगिकता हा विषय काही सेकंदांसाठी बाजूला ठेवला, तरी 2 जुळी मुलं जेव्हा होतात, ती सामान्य आहेत आणि नॉर्मल आहेत असं धरल्यावर सुद्धा त्यांच्या आवडीनिवडी वेगळे असतात, ते सुद्धा एकसारखे नसतात. तर त्याप्रमाणे समलैंगिक व्यक्ती वेगळ्या असतात आणि त्याच्यानुसार तुम्ही जे म्हणालात जगण्याचे कल, ते फार महत्त्वाचे, की त्यानुसार मग ते त्यांचे वेगळे वेगळे मार्ग निवडतात. मग एखादा समलैंगिक मुलगा दुसऱ्या समलैंगिक मुलाशी लग्न करू शकतो. एखादा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. एखाद्याला ते तेवढं महत्त्वाचं वाटत नाही. एखाद्याच्या दृष्टीने ते फारच महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्यानुसार मग ते प्रत्येकजण आपापली स्वतःची जीवनशैली निवडतात. शारीरिक आकर्षणाचा जो मुद्दा तुम्ही म्हणलात तर तो खूप महत्वाचा आहे. हो. आणि तो एकच मुद्दा असा आहे की जो डिफरन्शिएट करतो हो. आणि ती ओळख त्याच्यातनं काय म्हणू आपण की ठाम होऊ शकते हो. की समलैंगिक आहे का नाही. त्यामुळे हो. बाकी वरवरच्या लक्षणांकडे कुठल्याही बघून असा शिक्का मारणं किंवा ठरवणं हे चुकीचं आहे हो. कुठल्याही व्यक्तीच्या लैंगिकतेबद्दल. हो. हो. आणि ह्या बाबतीत पाश्चात्यांनी खूप काहीतरी चांगलं शोधायचा प्रयत्न करण्याच्या नादात खूप गोंधळही घालून ठेवले होते साधारण अर्ध्या शतकापूर्वी. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ऑब्झर्वेशन्स करायला सुरुवात केली, की बुवा एखाद्याच्या हाताची बोटं जर का लांबसडक असतील, तर मग तो समलैंगिक आहे का? असं हे केलं. मग त्याच्यातनं त्यांनी वेगळ्या वेगळ्या थेरपीज आणल्या. समलैंगिकाला भिन्नलैंगिकामध्ये कन्व्हर्ट करण्याच्या थेरपीज आणल्या, ज्या अजूनही चालू आहेत हो. डेव्हलप्ड नेशन्समध्ये, जे अतिशय चुकीचं आहे. त्या बाबतीत आपण सहिष्णुतावादामुळे बऱ्यापैकी ते सगळं सामावून घेणारे आहोत. त्यामुळे आपल्याकडे तसे काही प्रयत्न झाले नाहीत. पण पाश्चात्यांनी त्या ह्याच्यात बऱ्यापैकी मग लोबॉटॉमीसाठी जी काही शस्त्रक्रिया निर्माण झाली होती हो. मेंदूवर, तर त्याचा वापर करून त्यांनी समलैंगिकाला भिन्नलैंगिक बनवता येतंय का, असे काहीतरी उपद्व्याप करायचा प्रकार केला. किंवा शॉक थेरपी जी असते, ज्याच्यात ते इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह शॉक दिले जायचे 60, 70, 80च्या दशकात, ती करून पाहिली आणि त्याच्यातनं त्या समलैंगिक व्यक्तींची आयुष्य उद्ध्वस्त झाली. कारण जसं सुरुवातीला मी म्हणालो, ही गोष्ट नैसर्गिक आहे आणि ही तुम्ही नाही बदलू शकत. तर खरंय. त्यामुळे ते त्यांच्याकडून ज्या काही या गोष्टी झाल्या, त्याच्यातनं नंतर त्यांच्यात लक्षात आल्यावर बऱ्यापैकी त्यांनी हे थांबवलं. आणि मग त्यांनी फोकस करायला सुरुवात केली, की नाही, शारीरिक आकर्षण हा मुद्दाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरूनच वाटा भिन्न होतात आणि माणूस समलैंगिक आहे की भिन्नलैंगिक आहे हे ठरतं. हे तुम्ही आता त्या मेंदूवरच्या शस्त्रक्रियेचा उल्लेख केलात, हो. तर त्याचे किती भीषण परिणाम आहेत. म्हणजे हो. एका शास्त्रज्ञाच्या उदाहरणात तुम्ही ते सांगितलेलं आहे हो. की दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला ज्यांनी खूप मदत केलेली, ज्या शास्त्रज्ञांनी, हो. आणि ज्याच्या नावावर संगणकाचा शोध पण आहे, हो. तर तो केवळ समलैंगिक असल्यामुळे त्याला किती सफर व्हायला लागलं नंतरच्या काळात. हो. तुम्ही त्याचं नाव ॲलन ट्युरिंग आणि त्याच्याबद्दल पुस्तकामध्ये तर सविस्तरपणे दिलेलंच आहे. पण तुम्ही आत्ताच तो मुद्दा म्हणालात, त्यामुळे की त्याच्यावरती एक छान मूव्ही पण आला, द एलिमिनेशन गेम म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्यांनी छान पद्धतीने समजवले, की तो इतका प्रचंड टॅलेंटेड होता, की त्याला संगणकाचं खरं तर जनक मानलं जातं. आणि
आत्ता आपण बघतो की आत्ता आपण संगणकाशिवाय आयुष्य इमॅजिनही करू शकत नाही. अशी गोष्ट त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याचा वापर केला आणि दुसरं महायुद्ध जिंकायलाच नव्हे तर त्याचा कालावधी कमी करायलाही ज्यांनी मदत केली. ज्याचा वापर करून घेतला इंग्रज सरकारनी, त्याला नंतर मात्र तो केवळ समलैंगिक असल्यामुळे वेगवेगळ्या रसायनांच्या थेरपीला सामोरं जावं लागलं आणि त्या रसायनांच्या थेरपीला सामोरं जाताना त्याला अनेक त्याच्यात प्रॉब्लेम आले आणि मग त्याच्यातनं त्याचं आयुष्य संपलं. काही जण म्हणतात की त्यांनी संपवलं, काही जण म्हणतात की संपलं. पण तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो तितक्या प्रमाणात सदैव सगळीकडे नसला तरी अजूनही समाजात, भारतात आणि इतरही डेव्हलप्ड नेशन्समध्ये या घटना घडतात. ज्याच्यामुळे माहिती नाही, कुणी काही वाचलेलं नाही, कुणाला काही कल्पना नाही, आजूबाजूला सांगणारं कोणी नाही, समाज विचारांचा पगडा खूप आहे, त्यामुळे लोकं चुकीचं पाऊल उचलतात. तर बरोबर. अशा अनेक गोष्टींबद्दलही ज्या ज्या मला दिसल्या, समजल्या, वाचनात आल्या, पाहण्यात आल्या, त्याच्याबद्दलही मी त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे आपण समलैंगिक आहोत हे कुणाला कळलं तर काय, विशेषतः घरच्यांना याविषयी कुणकुण लागली तर काय, हे अनामिक दडपण किती जीवघेणं असू शकतं याविषयी तुम्ही पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे. थोड्याफार फरकानं सगळ्याच समलैंगिकांना हे दडपण असतं. हो, अगदी सगळ्या समलैंगिकांना हे दडपण असतं. पूर्वी तर असायचंच, पण आत्ताच्या काळात जेव्हा सोशल मीडिया आहे, आपण असं म्हणूया ग्लोबल एक्सपोजर आहे. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसून जगाच्या दुसऱ्या टोकाला काय चाललेलं आहे एखाद्या विषयावर याची माहिती घेऊ शकता. अशी परिस्थिती असली तरी आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत अजूनही समलैंगिकांना हे दडपण असतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ती गोष्टच अशी समोर येते की ती धक्का म्हणून समोर येते. त्याच्याबद्दल कुठे वाचलेलं नसतं, पाहिलेलं नसतं, ऐकलेलं नसतं. शालेय शिक्षणामध्ये अशा अनेक गोष्टींचा समावेश केला जातो ज्या आयुष्यात आपल्याला कधीही वापराव्या लागणार नसतात. परंतु समलैंगिकतेबद्दल किंवा लैंगिकतेबद्दल शाळेत शिकवलं जात नाही. त्याची नुसती तोंडओळख जरी करून दिली, आणि मी शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाही आहे. शारीरिक संबंध ही पुढची पायरी झाली, पण शारीरिक संबंध निकोप व्हावेत याच्यासाठी जी पूर्वतयारी आहे ती म्हणजे लैंगिकता. तर प्रत्येकाला निदान स्वतःच्या लैंगिकतेची ओळख करून देणं, की समलैंगिकता म्हणजे काय, भिन्न लैंगिकता म्हणजे काय, हे सगळंच कसं नैसर्गिक असतं, ही निवड कशी नसते, हे बदलणं, ह्याची निवड करणं हे कसं अनैसर्गिक आहे, आणि ह्या सगळ्याचा आयुष्यात पुढे कशा पद्धतीने आपण सामना केला पाहिजे ह्याच्याबद्दल जर का थोडीशी ओळख शाळेपासून सुरुवात करून दिली तर समलैंगिकांना, त्याच्या घरच्यांना हा शब्द ऐकलेला असल्यामुळे, ह्याच्याबद्दल थोडंफार माहिती असल्यामुळे, ऐकलेलं असल्यामुळे मग ते दडपण येणार नाही. पण अदरवाईज तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हे अगदी बरोबर आहे की थोड्याफार फरकानं मग तुम्ही अगदी मॉडर्न डेव्हलप्ड अमेरिकेत असा, नाहीतर सहिष्णुतावादी भारतात असा, नाहीतर सो कॉल्ड अंडर डेव्हलप्ड आफ्रिकेमध्ये असा, सगळ्यांना हे दडपण असतंच आणि त्याचा सामना करावाच लागतो. आणि त्याचा त्रास समलैंगिकांना होतो आणि त्याच्या घरच्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे हाच मुद्दा पुढे नेताना की म्हणजे तुमचं बालपण, पौगंडावस्था किंवा किशोरावस्था ज्या 1980 आणि 90च्या दशकांमध्ये सरलं, त्यापेक्षा आजचा काळ समलैंगिकांसाठी अधिक मोकळा, व्यापक आणि स्वीकारार्ह आहे असं वाटतं तुम्हाला? काही प्रमाणात नाही, तो मोकळा आहे, नक्कीच तो मोकळा आहे, व्यापकही आहे. कारण आता सोशल मीडियाचं सगळीकडे केवढं प्रभुत्व आहे ते आपण बघतो. आणि जसं मी म्हणालो की तुमच्या बेडरूममध्ये बसून तुम्हाला सगळ्या जगाची माहिती मिळते आणि त्याकरता सुद्धा तुम्ही एखाद्या प्रगत देशात असला पाहिजेत किंवा एखाद्या देशाच्या प्रगत शहरात असला पाहिजेत असं काही नाही. अगदी खेडोपाडी सगळीकडे इंटरनेट पोचलेलं आहे, मोबाईल पोचलेला आहे, डेटिंग ॲप्स पोचलेले आहेत आणि त्यामुळे समलैंगिकांसाठी तो आत्ताचा काळ अधिक मोकळा आहे आणि व्यापक आहे. पण तुम्ही जो पुढचा मुद्दा मांडलात की त्याचा स्वीकार होतो का आणि तो स्वीकारार्ह आहे का, ते मात्र अजूनही नाही आहे. कारण ह्या विषयाबद्दल जे काही शिक्षण दिलं गेलं पाहिजे, जे काही योग्य ती माहिती समाजामध्ये असली पाहिजे, ती माहिती नसल्यामुळे सगळेच जणं अजून चाचपडत आहेत आणि इंटरनेटमुळे उपलब्ध माहितीचं प्रमाण खूप वाढल्यामुळे उलट गोंधळही खूप वाढलेत की नक्की कशावर विश्वास ठेवायचा, नक्की काय खरं समजायचं. परस्पर विरोधी मतं
एका पाठोपाठ येणाऱ्या सर्चेसमध्ये तुम्हाला दिसतात गुगलवरच्या. मग त्यातलं खरं कोणतं, खोटं कोणतं? त्यामुळे गोंधळ अधिक वाढलेत. म्हणजे थोडंसं वेगळं उदाहरण द्यायचं तर आजकाल अशी ती जी एक पद्धत झाली आहे, की आपल्याला काही दुखणं झालं, की माणूस आधी Google वापरतो आणि मग Googleवर पाठोपाठ 2 सर्चेस वेगळे दिसतात आणि मग अनेक डॉक्टर सांगतात, की नाही, नाही, तुम्ही हे दोन्ही बरोबर असू शकतात, पण तुमच्या केसला ते बरोबर आहे की नाही हे तुमचा फॅमिली डॉक्टर सांगेल. म्हणजे तिथे जसं आपण ऑथेंटिक सोर्सकडे जातो, तसा ऑथेंटिक सोर्स अजूनही समलैंगिकतेच्या शिक्षणाबद्दल, माहितीबद्दल निर्माण झालेला नसल्यामुळे त्याचा तो स्वीकार करणं, त्याचा ॲक्सेप्टन्स, ते मान्य करणं याच्याबद्दल अजूनही खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. पण मोकळा आणि व्यापक आहे आणि सोशल मीडियामुळे खूपच बऱ्यापैकी 70 आणि 80 आणि 90च्या काळापेक्षा आत्ता 18 वर्षाच्या मुलांना साधारणपणे अंदाज असतो. आणि कायदेशीरदृष्ट्या विचार केला तर आपल्या देशातलं आणि पाश्चात्य देशातलंही वातावरण समलैंगिकांसाठी आज कसं आहे नेमकं? आता काही वर्षांपूर्वी एक 6-7 वर्षांपूर्वी 7-8 वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे जेव्हा मी हे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये एक लेख हा कायद्याशी संबंधितच आहे. कारण जेव्हा मी हे पुस्तक प्रकाशित केलं, तेव्हा भारतात समलैंगिकता कायदेशीर नव्हती. आपल्याकडे जुने वसाहतवादी कायदे असल्यामुळे वसाहतवाद्यांनी लादलेले जे कायदे होते, त्याच्यानुसार समलैंगिकता ही आपल्याकडे कायदेशीर नव्हती. त्याच्या बाबतीत भारताने एक खूप चांगलं पाऊल उचललं आणि समलैंगिकता कायदेशीर केली. कुठल्याही 2 सज्ञान व्यक्तींमध्ये एकमेकांच्या संमतीने जे काही संबंध, शारीरिक संबंध होतात, ते कायदेशीर आहेत. त्यामुळे समलैंगिक संबंध हे भारतात कायदेशीर आहेत. पण समलैंगिकांनी लग्न करणं याला अजून भारतात मान्यता नाही आहे. ती मान्यता इतर देशांमध्ये आहे. बरेच जे काही विकसित देश आहेत, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, तिथे ही मान्यता आहे. तर ती मान्यता आपल्याकडे अजून नाही आहे. पण भारताबद्दल काही गोष्टी एकदम ओव्हरनाईट होतात आणि अचानक आशादायी चित्र दिसू लागतं. तर तसं कदाचित शक्यता आहे, की ते सुद्धा आपल्याकडे काही वर्षांमध्ये होईल आणि व्हावं अशी आशा करूया. पण ते होणं अतिशय गरजेचं आहे. कारण एकदा तुम्ही विवाह संस्था आणलीत, एकदा तुम्ही त्याच्याकरता एक सिस्टीम उभी केलीत, की लोकं मोकळेपणाने बाहेर येऊ लागतात. आत्ता त्याच्यामुळे लग्नसंस्था नसल्यामुळे समलैंगिकांना काही प्रॉब्लेम्स होत आहेतच. पण म्हणून ते थांबलेत अशातला भाग नाही. आपण जे म्हणतो, की कोंबडं जर आरवलं नाही तर सूर्य उगवणार नाही, असं नाही आहे. त्याच पद्धतीने जरी आत्ता विवाह संस्था नसली, लग्न करणं कायदेशीर नसलं, तरी समलैंगिकांना जर लग्न करायचं असलं तर ते वैदिक धार्मिक पद्धतीने पार अगदी भारतातल्या खेडोपाड्यांपासून न्यूयॉर्कपर्यंत करत आहेत. अर्थात याच्यातनं त्यांना कायदेशीर अधिकार मिळत नाही आहेत, हा त्यांच्यासाठी फारच मोठा प्रॉब्लेम आहे. मग त्या बाबतीत प्रॉपर्टी घेणं असू देत, इन्शुरन्स असू देत, मुलांना जन्म देणं असू देत, मुलं ॲडॉप्ट करणं असू देत, ह्या सगळ्यामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स त्यांना निर्माण होत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी तर लग्न ही गोष्ट गरजेची आहेच आहे. पण इथे मला एक मुद्दा असा सांगावासा वाटेल, की समलैंगिक लग्नाला जर कायदेशीर मान्यता मिळाली, तर त्याचा फायदा भिन्नलैंगिक समाजाला अधिकाधिक होणार आहे. कारण आत्ता तशी मान्यता नसल्यामुळे अनेक समलैंगिक हे कोशामध्ये राहून, अज्ञानात राहून, समाजाच्या दडपणाने असो, घरच्यांच्या दडपणाने असो, भिन्नलैंगिक व्यक्तीशी लग्न करतात. म्हणजे समलैंगिक मुलगा हा मुलीशी लग्न करतो, खरं त्यांनी समलैंगिक मुलाशी लग्न करायला पाहिजे. किंवा समलैंगिक मुलगी ही मुलाशी लग्न करते, जेव्हा तिने समलैंगिक मुलीशी लग्न करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांचं संपूर्ण वैवाहिक आयुष्य हे अतिशय प्रॉब्लेमॅटिक होतं. त्याच्याचबरोबर ज्या भिन्नलैंगिक व्यक्तीशी त्यांनी लग्न केलेलं आहे, ते सुद्धा आनंदात आणि सुखात जगू शकत नाहीत. आणि जर का तसं त्यांनी जगायचं ठरवलं तर मग आयुष्यभर दोघांनाही तडजोड करतच जगावं लागतं. आणि समाजात अशा अनेक घटना घडतात, ज्याला प्रसिद्धी मिळत नाही, की हे अशा पद्धतीने लग्न झाल्यामुळे मग आत्महत्या होतात, त्याच्यातनं डिवोर्स होतात आणि एकूणच समाज जो सुदृढ आणि निकोप बनायला पाहिजे, सगळा समाज, तो बनत नाही. तर त्यामुळे जर का लग्नाला मान्यता मिळाली,
तर अधिकाधिक समलैंगिक कोशातून बाहेर येतील आणि लग्न करू लागतील समलैंगिकाशीच, आणि मग तेव्हा अशी परिस्थिती निर्माण अधिक होईल की भिन्नलैंगिक हे भिन्नलैंगिकाशीच लग्न करत आहेत. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या तर आपण आलेलो आहोत पुढारलेल्या जगाबरोबर. लग्नाला मान्यता देऊन आपण आणखीन एक पाऊल पुढे टाकू शकू. खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा मुद्दा खरोखर अनेकांना माहिती नसतो की समलैंगिकांना लग्नाचा अधिकार मिळाला तर भिन्नलिंगिक व्यक्तींनाही ते हो. कसं काय म्हणू त्याला की एक विन विन सिच्युएशन पूर्ण समाजासाठीच होऊ शकेल ती. हो, आणि त्याचं कारण मी असं म्हणतो की समलैंगिक हे नेहमीच ओळखू येऊ शकत नाहीत. बरोबर. म्हणजे सेक्शुअल मायनॉरिटीमधले जे वेगळे वेगळे गट आहेत त्याच्यातले काही जण तुम्हाला ऑब्व्हियसली ओळखू येतात. परंतु समलैंगिक, जसं मी म्हणालो, समलैंगिकांची ॲनॉटॉमी ही भिन्नलैंगिकांप्रमाणे असते. त्यांचं बऱ्याच प्रमाणात वागणं, बोलणं, चालणं, वेशभूषा, राहणं, खाणं, आवडीनिवडी सगळं भिन्नलैंगिकांसारखं असतं. तर एखादा मुलगा जेव्हा एखाद्या मुलीशी लग्न करतोय किंवा एखादी मुलगी जेव्हा एखाद्या मुलाशी लग्न करते आहे, तेव्हा कळणार कसं की त्याचा लैंगिक कल काय आहे एकमेकांचा. आजच्या काळात त्याच्यासाठी थोडीशी मोकळी असल्यामुळे ते एकमेकांना विचारू शकतात, पण तिथंही जर का प्रामाणिकपणा नसला, आणि तो प्रामाणिकपणा का नसतो तर भीती असते. आणि भीती का असते तर ज्ञान नसतं, माहिती नसते, शिकवलेलं नसतं, कायदेशीर नसतात गोष्टी. त्यामुळे हे सगळं असं अशा पद्धतीने एक 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 स्टेप आपण मागे जातो. तर जेव्हा समलैंगिक हे भिन्नलैंगिकांसारखेच दिसतात, वागतात, बोलतात, असतात, तेव्हा तुम्ही ओळखू शकत नाही, आणि म्हणून तो तोटा होऊ शकतो. आणि म्हणून जेव्हा समलैंगिक लग्न अलाऊ केलं जाईल तेव्हा त्याचा फायदा समलैंगिकांना डायरेक्टली होईल, आणि इनडायरेक्टली तो भिन्नलैंगिकांना होईल. पण त्याच्यामुळे फार आपण सुदृढ समाजाकडे जाऊ. अगदीच. हे पुस्तक तुम्ही समलैंगिक व्यक्तींसाठी लिहिलं नसून भिन्नलिंगी वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलंय असं तुम्ही नमूद केलेत. हो. हे थोडं उलगडून सांगाल? विशेषतः समलैंगिक मुलामुलींच्या पालकांनी, आप्तांनी त्यांना नेमकं कसं समजून घ्यायला हवं? हा अतिशय महत्त्वाचा आणि छान प्रश्न आहे, कारण मी ते पुस्तकाच्या सुरुवातीला याबद्दल म्हणलेलं सुद्धा आहे. कारण मी समलैंगिक आहे, आणि मी माझे समलैंगिक म्हणून जे अनुभव लिहिलेले आहेत ते प्रत्येक समलैंगिकाला तसेच येतात. तर त्याच्यामध्ये त्याला काही विशेष वाटेलच असं नाही आहे. जसं आयुष्य मी जगलेलो आहे, जे प्रॉब्लेम मी फेस केलेले आहेत तेच समलैंगिक इतरही फेस करतात. त्यामुळे त्यांनी जर हे वाचलं तर त्यांना फार फार तर असं वाटेल की हां, हे मला अनुभवल्यासारखं वाटतंय. त्यांना त्याच्याशी रिलेट करता येणार नाही असं तर अजिबातच नाही आहे. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आत्ता असा आहे की भिन्न लैंगिक किंवा ज्यांना समलैंगिकतेबद्दल काहीच कल्पना नाही, एक्सपोजर नाही, त्यांना ह्या विषयाबद्दल समजावणं हे फार मोठं चॅलेंज आहे. तर म्हणून मी असा विचार समोर ठेवला की भिन्नलैंगिक लोकांना कुठले प्रश्न पडतात, आणि ते प्रश्न बरोबर आहेत आणि ते येणं स्वाभाविकही आहे. त्या प्रश्नांना अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. तर त्यांना जर का बरोबर घेतलं, त्यांना जर का ह्या विषयाबद्दल माहिती दिली, त्यांना जर का हे समजावलं, हे कसं नैसर्गिक आहे, हे कुठल्याही चुकीच्या गोष्टीमुळे कसं काय झालेलं नाही आहे, हे जर का त्यांनी समजून घेतलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बदलणार नाही आहे, हे मान्य करावंच लागणार आहे समाजाला. तर त्यावरून त्यांना एक एक गोष्ट समजावली तर त्यांना त्या हळूहळू गोष्टी रिलेट करता येऊ शकतील. आणि पुस्तकामध्ये म्हणूनच मी माझा सगळा प्रवास हा अतिशय सविस्तर पद्धतीने लिहिला आहे. जे तुम्ही म्हणालात की माझं बालपण हे पारंपरिक पद्धतीने गेलं, 70-80च्या काळात गेलं, अतिशय भारतीय वातावरणात गेलं, तर हे रिलेट करणं सोपं असतं. बरोबर. की ज्या गोष्टी भिन्नलैंगिकांनी लहानपणी केलेल्या आहेत, जे खेळ खेळलेले आहेत, ज्या वातावरणात राहिलेले आहेत, वाढलेले आहेत, त्याच वातावरणात समलैंगिकही वाढतात. आणि ह्या अशा बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या जर का भिन्नलैंगिकांना कळल्या तर त्यांना तो विषय समजणं हे सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण भिन्नलैंगिक समाजाबद्दल बोलतो तेव्हा त्या भिन्नलैंगिक समाजामध्ये समलैंगिक मुलांचे आईवडील येतात. आणि हा ऑडियन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे अशासाठी की त्याचा सगळ्यात जास्त त्रासदायक परिणाम हा फक्त त्यांच्यावरच होतो.
अधिकतर फक्त म्हणणं चुकीचं आहे, अधिकतर त्यांच्यावर होतो. म्हणजे समलैंगिक मुलांचे भाऊ-बहीण, मामा-मावशी, इतर नातेवाईक यांच्यावर हा परिणाम होत असणार नाही असं नाही. पण आई-वडिलांवर तो ज्या प्रमाणात आणि ज्या पद्धतीने होतो आणि त्याचे जे दुष्परिणाम होऊ शकतात, नातेसंबंधांमध्ये त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ते इतर नात्यांमध्ये होतात असं नाही. तर हे जे समलैंगिकांचे आई-वडील आहेत, हेही भिन्नलैंगिक समाजच आहेत आणि त्यांना हे कळणं अतिशय फायद्याचं आहे, की आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर समलैंगिक आहे, तर त्याचा अर्थ काय आहे? त्याचं भविष्य काय आहे? ती निवड कशी नाही आहे? आणि मग त्याच्यातनं त्यांना दुसरा प्रॉब्लेम असा होतो, की त्यांना असं वाटतं, की आता काही विचारायचं की नाही, आपल्याला कळलंय, आपला मुलगा समलैंगिक आहे, तर काय विचारायचं? एखादा प्रश्न विचारून मी माझ्या समलैंगिक मुलाला दुखावेन का? एखादा प्रश्न विचारल्याने तो माझ्यापासून अजून लांब जाईल का? अशा अनेक शंका येतात. जसे जसे प्लस पॉइंट आहेत, तसे निगेटिव्ह पॉइंटही आहेत. अनेक जण ते मान्यच करायला तयार नसतात. त्याच्यातनं वाद निर्माण होतात. अनेक पालक हे सपोर्टिव्ह असतात, पण त्यांना कळत नसतं, की बाबा रे, हे मी विचारावं की नाही? हे मी विचारून कुठल्या ऑकवर्ड पोझिशनमध्ये तर टाकत नाही आहे माझ्या मुलाला. तो माझ्यापासून लांब तर जाणार नाही, कारण कसाही असला तरी तो मला चालणार आहे, फक्त त्यांनी माझ्यापासून दुरावू नये. आणि मग त्याच्यातनं अनेक शंका आणि प्रश्न निर्माण होतात. तर मला असं वाटतं, की ह्या पुस्तकातून निदान त्यांच्या काही प्रश्नांना आणि काही शंकांना तरी उत्तर मिळू शकेल. अगदी बरोबर म्हणलात तुम्ही. कारण तो जो काही भावनिक गुंता अचानक निर्माण होतो, आपल्या मुलाने किंवा मुलीने ही गोष्ट सांगितल्यावर, तर हं. तो धक्काही खूप मोठा असणार. हो. तर त्याच्यामुळे त्याला समजावून कसं घ्यायचं, मुळात ही गोष्ट स्वतः कशी आधी पचवायची, हां. तर याविषयी या पुस्तकात जे तुम्ही विवेचन केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं हो, आहे. हो. आणि ह्या सगळ्या, मी सुरुवातीला म्हणालो तसं, ह्या सगळ्या प्रकारामध्ये आयुष्याची सुंदर वर्ष निघून जातात. म्हणजे हा प्रॉब्लेम नाहीये, त्यामुळे हा तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. खरंय. पण माहिती नसल्यामुळे विनाकारणच समलैंगिक माणूस त्याच्या आयुष्यातली, ज्याला आपण प्राईम इयर्स म्हणतो, तारुण्याची सुंदर वर्ष म्हणतो, शिक्षणाची असू देत, नोकरीची असू देत, ती ह्या विचारामध्ये वाया जातात. आणि जेव्हा ते घरी सांगितलं जातं, तेव्हा एक अनामिक दुरावा निर्माण होतो, विनाकारणच परत तो निर्माण होतो. आणि त्याच्यात मग आई-वडिलांची, घरच्यांची सुद्धा अनेक वर्ष पुढे वाया जातात. जेव्हा दोघंही त्या गोष्टीला पचवतील आणि ती गोष्ट बाजूला सारून पुढे जाऊ लागतील एकत्र. चांगल्या अर्थाने बाजूला सारून. कारण त्या दोघांनाही ती कळलेली आहे. म्हणून ते पुढे जाऊ लागतील. यामध्ये एवढा वेळ जातो, की त्याच्यामध्ये त्यांच्या नात्याचं, त्यांच्या त्या सुंदर वर्षांचं नुकसान होतं. तर त्यामुळे ते जर समजून घेतलं आणि पुढे गेलं, तर हा जो काही विनाकारण सगळा मनस्ताप आणि त्रास होतोय, हा वाचू शकेल. उर्दू शायरी आणि विशेषतः गालिबचे तुम्ही खूप मोठे चाहते आहात, हे पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून जाणवतं. तर हो. या छंदाविषयी तसंच शास्त्रीय संगीताची तुम्हाला विशेष आवड आहे. हो. तर याविषयी सांगाल? हो, जरूर, जरूर. आणि पुस्तकामध्ये पण मी ह्याच्यावरती 1-2 चॅप्टर्समध्ये लिहिलेलं आहे. मला संगीताची आवड लहानपणापासून होती. म्हणजे माझ्या घरी काही संगीताचं वातावरण नाही, पण रेडिओ मी खूप ऐकायचो. आणि त्याच्यातनं आपल्या मराठी, हिंदी भावगीतांमधनं, चित्रपट गीतांमधनं हळू-हळू शास्त्रीय संगीताची ओढ लागली. मग शास्त्रीय संगीत शिकावंसं वाटू लागलं. मग मला शाळेत असताना असं जाणवलं, की मला चाली कंपोज करता येतात. म्हणजे मी पुस्तकातल्या कवितांना वगैरे चालीत म्हणायचो. मग असं वाटायला लागलं, की थोडंसं शिकावं संगीत. मग त्यातनं मी संगीत शिकलो. मग जसं संगीत शिकलो तसं कविता वाचायला लागलो, शायरी वाचायला लागलो. आणि मिर्झा गालिब यांच्यावरती अनेकांनी आधीच काम करून ठेवलेलं आहे. आणि अगदी तलत मेहमूदपासून लता दीदी आणि नंतर जगजीत सिंगपर्यंत सगळ्यांचं जे काही आहे ते मी ऐकलेलं होतं. आणि मिर्झा गालिबांची जी शायरी आहे ती अतिशय अशी हृदयाला भिडणारी आणि छान आहे. त्यामुळे ती कायम आवडायची मला. आणि त्याच्यातले काही काही जे शेर आहेत ते मला इतके चपखल वाटले, पुस्तकात जे प्रसंग लिहिलेले आहेत त्याच्याशी, की आणि त्याच काळामध्ये मी मिर्झा गालिबांच्या काही रचनांना संगीतही देत होतो आणि संगीतबद्धही वा. करत होतो. त्यामुळे माझ्याकडनं मिर्झा गालिब खूप वाचले पण जात होते. त्यामुळे मिर्झा गालिबांची काही काही शेर पुस्तकामध्ये आलेले आहेत. आणि संगीताचा छंद मी जसं म्हणालो मला लहानपणापासून असल्यामुळे, इनफॅक्ट मी असं म्हणेन की त्या छंदानी मला खूप मदत केली.
तुम्हाला वेगळी वेगळी चांगल्या अर्थाची डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. आणि तशी माझ्या बाबतीत जी काही डिस्ट्रॅक्शन्स होती त्याच्यात एक तर माझं आजोळ मला अतिशय चांगलं मिळालं. म्हणजे त्या बाबतीत तर मी कायम असं म्हणतो की मी त्या बाबतीत जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. इतकं छान मला आजोळ मिळालं. आजी आजोबा मामा मावशी त्यांच्याबरोबर माझा खूप छान वेळ जायचा. आई वडील बहीण हे तर कायम बरोबर होतेच माझ्या. मला मित्र शाळेत नव्हते. त्याच्याबद्दल मी एक वेगळा हो. चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे की माझी शाळेची वर्ष कशी गेली, जी थोडीशी चॅलेंजिंग गेली. पण कॉलेजमध्ये ओव्हरनाईट चित्र बदललं समहाऊ आणि मला कॉलेजच्या काळापासून खूप चांगले मित्रमैत्रिणी लाभले. आणि ही संगीताची आवड, मला प्रचंड संगीताची आवड असल्यामुळे कॉलेजच्या काळामध्ये तर मी दिवस-रात्र आणि पुण्यासारख्या शहरात असल्यामुळे मग वेगवेगळ्या संगीताच्या मैफिली आणि अनेकदा असं व्हायचं आम्हा मित्रांच्या ग्रुपचं, की कुठलीही मैफल अटेंड करायची. कारण एका वेळेला 3 ठिकाणी चांगल्या-चांगल्या मैफिली 3 वेगवेगळ्या भागात पुण्याच्या चालू आहेत. पण त्या सगळ्यामुळे मी इतका ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेढलेला होतो, की त्या एकाच न सोडवता येणाऱ्या समलैंगिकतेच्या प्रॉब्लेममध्ये मी अडकलो नाही. आणि त्यामुळे ते तरुण जाणं मला सोपं पडलं. आणि त्यामुळे हे जे काही छंद आहेत, अजूनही मला गाण्याचा आणि संगीताचा छंद आहे. मी संगीत शिकतो. अजूनही मी संगीत रचना करतो, कविता करतो. आणि ते जे सगळे छंद आहेत, ते तर अतिशय महत्त्वाचे आहेत आयुष्यात माझ्या. आणि त्या मी जसं म्हणालो, की या सगळ्यांना मी पुस्तकामध्ये सूरसांगाती असं नाव दिलेत, की सूर आणि जे काही माझे सगळे सांगाती आहेत, माझे मित्रमैत्रिणी, आजोळ, आई-वडील, बहीण ह्यांच्यामुळे सगळं आयुष्य एक असं शुभ राहिलं कायम, की आयुष्यात कुठल्याही अशा अशुभ शक्तींनी मला काही कुठे दूरवर खेचून नेलंय. आणि जेव्हा मी अशुभ शक्ती म्हणतो, तेव्हा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतो, की समलैंगिकता ही अशुभ शक्ती नाही. तर समाजाचा जो त्याला विरोध आहे आणि समाज जे काही स्वतःच्या अनभिज्ञतेतून जी काही चुकीची पावलं उचलतो आणि समलैंगिकांचं आणि त्यांच्या जवळच्या लोकांचं आयुष्य अवघड करून ठेवतो, त्या सिच्युएशनला मी अशुभ शक्ती म्हणतोय. त्यांनी मला दूर नेलं नाही आणि ह्या सगळ्या चांगल्या शुभंकर गोष्टींमुळे समलैंगिकतेबद्दल सुद्धा मी अतिशय ठामपणे बोलू शकलो आणि लिहू शकलो. वा, जय, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि इतकं सुंदर तुमचे विचार मांडलेत. तुमचे मनापासून आभार. थँक्यू. पुन्हा एकदा मला ही संधी दिलीत त्याबद्दल आपले आणि राजहंसचे मनःपूर्वक आभार. आपुले आपण या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.